वर्गांना असं सांगण्यामध्ये आलं की हा अर्थसंकल्प विलीन झाला म्हणजे काय होईल, तर तुम्ही मुंबई महापालिकेमध्येच तुम्ही मुंबई महापालिकेचे कर्मचारी म्हणून गणले जाल आणि मुंबई महापालिकेच्या सगळ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला सगळ्या मिळतील. ह्या एवढ्या ह्याच्यावरती त्यांना ठेवलं गेलं, त्या आशेवरती त्यांना ठेवलं गेलं. पण ह्या तांत्रिक गोष्टी सगळ्या कोणी बघितल्याच नाही. याचा कसा हे करायचा. त्यानंतर त्याहीपेक्षा मोठी गोष्टी अशी आहे की आजच्या घडीस मुंबईकरांना कदाचित त्याची कल्पना नसेल की बीएसटी वरती सुमारे 10,000 कोटी रुपयाचं कर्जाचा बोजा आहे. कर्ज म्हणजे कर्ज घेतलेली नाहीत पण देणी आहेत. उदाहरणार्थ आपण बघता ग्रॅज्युएटीचे पैसे मिळत नाहीत, शेकडो कोटी रुपये. आजच्या तारखेला माझ्याकडे जी लेटेस्ट माहिती आहे ती 400 कोटी रुपये आहेत जे ग्रॅज्युएटीचे पैसे लोकांचे द्यायचे. सुमारे 5,000 कोटी रुपये असे आहेत की जे गव्हर्नमेंटची इलेक्ट्रिसिटी ड्युटी दिलेली नाही, जी वसूल केली आहे, ग्राहकांकडून वसूल